विंचूरच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, भुजबळ साहेबांवर प्रेम करणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरता या ठिकाणी हजर राहिले। त्याबद्दल प्रथमतः मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सर्व ग्रामस्थ आणि मान्यवर यांचे या ठिकाणी खूप खूप असे आभार व्यक्त करतो। गेल्या 20 वर्षापासून येवला लासलगाव मतदारसंघामध्ये भुजबळ साहेब या ठिकाणी विधानसभेचे सदस्य म्हणून आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल याच्या प्रयत्नामध्ये असून साहेबांनी जो शब्द दिला होता 2004 साली की मी येवल्यामध्ये पहिलं पाण्याचं काम करणार, ते दरसवाडी डोंगरगाव कालवा जवळजवळ 160 किलोमीटर पाणी यावर्षी येवल्यामध्ये पोचलं आणि त्याचं जलपूजन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलेलं आहे। गेल्या 20 वर्षापासून न भूतो न भविष्यती या मतदारसंघाचा विकास म्हटलं तर रस्ते असेल, पाणी असेल, प्रामुख्याने वीज असेल। आता मागच्याच 15 दिवसापूर्वी 694 कोटीचं रस्त्यांचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते आपण विंचूर या ठिकाणी केलं। लासलगाव विंचूर रस्ता चौपदरीकरण, त्याचबरोबर मसोबा माता ते सारोळेतडी खेडले जुंगेकडे जाणारा जो पुन्हा हायवेला मिळणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं 134 कोटीचं भूमिपूजन या ठिकाणी आपण साहेबांच्या हस्ते केलं। म्हणून जो विकास आपल्या मतदारसंघामध्ये झालेला आहे तो न भूतो न भविष्यती असा विकास पाठीमागे झाले नाही, पुढेही झाला नाही असा विकास या ठिकाणी आज आपण आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी येवल्यामध्ये शपथ घेतली होती त्या ठिकाणी मुक्तभूमीचं काम साहेबाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज शिवसृष्टी शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये जेही काही त्यांचे सैनिक असतील त्यांचा सर्व इतिहास या ठिकाणी आपल्याला शिवसृष्टीच्या रूपामध्ये येवल्यामध्ये दिसणार आहे। म्हणून जे काही आपला विकास घडतोय त्याच्या आपण सर्व साक्षीदार आहोत आणि आपण सर्वांनी याही पुढे विकास करण्याकरता साहेबांच्या पाठीशी उभं राहावं, खंबीरपणे उभं राहावं अशी मी सर्वांना। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।